पावसाचा जोर आज रात्रीनंतर ओसरणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 8 जुलै सकाळचे साधारणतः 9:15 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर जर गेल्या 24 तासातील पाऊस पाहिला तर घाटमात आहे पुणे साताराचा, त्याच्या आसपासचा भाग. अतिवृष्टी कायम आहे. तुम्ही या ठिकाणी आकडे पाहू शकता की, आणि इकडे नाशिकच्या घाटाकडे सुद्धा अतिवृष्टी, अतिमुसळधार पाऊस. तर मध्यवर्ती भागामध्ये मुसळधार, तर पूर्वेकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी या झालेल्या आहेत. आणि सध्याची जर सिस्टीम पाहिली तर कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये कायम आहे. त्यातून एक कमी दाबाचा पट्ट्यासारखी स्थिती उत्तर महाराष्ट्राच्या आसपासून उत्तर कोकणापर्यंत विस्तारलेली आहे. ऑफशोर ट्रफ तर सक्रिय आहेच, पण दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान उत्तरेकडचे हे जे कोरडे वारे आता हळूहळू येऊ लागलेले आहेत, ते आपल्या महाराष्ट्राकडे येतील आणि त्यामुळे पावसाचा जोर आज रात्रीनंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. आत्ता सध्या जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर खूप चांगले पावसाचे ढग आहेत. अतिशय मुसळधार पाऊस देणारे ढग नाशिक घाटात आहेत, अहिल्यानगरच्या घाटाकडील भाग, पुण्याच्या घाटाकडील भाग, ठाणे पालघरचे काही भाग आहेत. या ठिकाणी तीव्र पावसाचे ढग आहेत. त्यानंतर जळगाव आहे, अहिल्यानगरच्या अजून पश्चिमेकडील भाग आहेत, नाशिकच्या अजून पश्चिम भाग आहेत, छत्रपती संभाजीनगरचे काही भाग, नंदुरबार धुळेचे थोडेसे भाग, बुलढाणा अकोला अमरावतीचे काही भाग, त्यानंतर इकडे बीड धाराशिवचे उत्तर भाग, मध्यम सरी देणारे पावसाचे ढग आहेत. इकडे सातारा घाटमातेचा भाग आहे, कोल्हापूर घाटमात आहे, या ठिकाणी सुद्धा पावसाचे ढग आहेत. आणि मुंबईत पासून ते इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम, काही ठिकाणी थोडेसे जोरदार पाऊस देणारे ढग दिसत आहेत. पूर्व विदर्भाकडे सुद्धा ढगाळलेलं वातावरण आहे, मात्र व्याप्ती तीव्रता पूर्व विदर्भाकडे सध्या तरी कमी आहे. आणि येत्या 24 तासातील पाऊस पाहिला तर विशेष करून हा पाऊस येत्या 12 ते 16 तासामध्येच पडेल. नाशिक घाटमाता, अहिल्यानगरच्या घाटाकडील भाग असेल, पुण्याच्या घाटाकडील भाग, सातारच्या घाटाकडील भाग, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, त्याला लागून असलेल्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता कायम आहे. तसेच मुंबई शहर, उपनगर, रायगड अधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील. ठाणे पालघरचे किनाऱ्याचे भागसुद्धा असतील. मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस येईल. कोल्हापूर घाट आणि त्याला लागून सिंधुदुर्गाचा थोडासा भाग आहे, याही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही पाहायला मिळते, किंवा अतिमुसळधार पाऊस आपण त्याला म्हणू शकतो. तसेच नाशिकचे राहिलेल्या अंतर्गत भागात, अहिल्यानगरचे पश्चिमेकडील भागात, पुण्याचे उत्तर पश्चिमेकडील काही तालुके आहेत, या ठिकाणी जोरदार पाऊस सरी किंवा काही ठिकाणी थोडासा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे राहिलेले काही भाग असेल, पुण्याचे अजून काही भाग आहेत, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, या ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे. त्यात जळगावचा हा जो भाग आहे, या ठिकाणी त्यात सध्या जोरदार पाऊस चालू आहे, तो सक्रिय राहील. त्या ठिकाणी चांगल्याच पाऊस सरी या ठिकाणी पाहायला मिळतील. सातारा पश्चिम, कोल्हापूर, सांगलीचे अतिपश्चिमेकडील भाग असेल, या ठिकाणी सुद्धा मध्यम, तर काही वेळासाठी थोड्याशा जोरदार सरी राहतील. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मात्र पावसाचा जोर हा कमी झालेला दिसेल. त्यानंतर पुणे, बीडचा भाग आहे, काय पश्चिमेकडील भाग, धाराशिवचे उत्तर भाग, सातारा मध्यापासून पश्चिमेकडील भाग असेल, कोल्हापूर पूर्वेपासून पश्चिमेकडचा काही भाग आहे. तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर, वाशिमचे काही भाग, परभणी, हिंगोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, या ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. आणि अजून त्यापासून दक्षिणेकडे गेला, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, साताराचे दक्षिण पूर्वेकडील भाग, सांगलीचा बराचसा भाग आहे. मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे. क्वचित हलकासा झाला तर पाऊस होईल, तोही खूप कमी क्षेत्रासाठी. रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस सरी या पाहायला मिळतील. बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.